आज केली होती साबुदाणा आणि शेवयाची खीर। मस्त अशी खीर बनते। त्यासाठी 1 वाटी शेवया घेतलेले आणि 1 वाटी साबुदाणा। तर हा भिजवलेला साबुदाणा आहे, आपण खिचडीला भिजवतो ना तशा प्रकारे आम्ही भिजवून घेतला। नंतर गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे हे तूप घातलं आणि इकडे मी दूध पण गरम करायला ठेवलं आहे खिरीमध्ये घालण्यासाठी। तर अर्धा लिटर दूध घेतलं आहे। तर चांगलं तूप गरम झालं की त्यामध्ये आपण शेवये घालायचे आणि गॅस बारीक ठेवला आहे। मीडियम गॅसवर सर्व हे भाजून घ्यायचे शेवये, कारण हे कच्चे शेवये आहेत म्हणून थोडे लालसर होईपर्यंत शेवये भाजून घेते। तर हे बघा चांगले असे शेवये भाजले। तर त्यामध्ये आता मी ही साबुदाणे पण घालते आणि 1 मिनिट ते पण भाजून घेते, तुपामध्ये असे परतून घेते। तर मग साबुदाणा चांगला असा फुलला जातो। तर आता त्यामध्ये मी दूध टाकते। तर थोडं पहिले थोडं का टाकते, नंतर थोडं टाकते। तर सर्वच मी अर्धा लिटर दूध घालणार आहे। हे बघा छान अशी खीर बनते। तर त्यामध्ये आता थोडीशी मी विलायची पावडर घालते। तर हे 4-5 विलायच्या मी कुटून घेतल्या आणि थोडेसे ड्रायफ्रूट पण घालते, काजू आणि बदाम घेतलेले। तर आता ही खीर तयार झाली आपली। तर आता ही थोडी पातळ आहे, पण थंड आले की ती घट्ट होणार। नंतर थोडंसं मी मीठ टाकणार त्यामध्ये। तर हे बघा थंड आहे, त्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकते, त्यामुळे चव चांगली लागते। अशा प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार। आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा।